मी कीर्तनाचं सांगते बरं का. काय कीर्तनाची अवस्था असते बघा. आणि ज्या वेळेला कीर्तन रंगात आलं, देव नाचतोय. आणि माझ्या नामदेवाला सुद्धा बरं वाटलं, कौतुक वाटलं. नामदेवानी सगळ्यांना सांगितलं, जेवढे जेवढे कीर्तनात बसले सर्वांनी हात वर करा. काय मी काय बोलून गेलो काय? सर्वांनी हात वर करा म्हटल्याबरोबर सगळ्यांनी हात वर केले. आणि जो नाद ब्रह्म उठला, अशा टाळ्यांचा कडकडाट, टाळ्या वाजतायत, देवाचं भजन चालू झालं. इतक्यामध्ये त्या कीर्तनात माझा गोरोबा काका बसला होता. गोरोबा काका फक्त शपथ मोडली देवाची म्हणून दोन्ही हात तोडले होते त्यांनी. आणि तो गोरोबा काका बसलाय. अंतःकरणाला दुःख झालं. देवा बघ बघ बघ, माझे वारकरी हात वर करून टाळ्या वाजवताय, तर काय करू रे देवा, मला हात नाही रे. छोटे हात वर केले. आणि जसे छोटे हात वर केले तसे माझ्या गोरोबा काकाला हात फुटले. आईशी कीर्तन महिमा आई संतांच्या घरची. कीर्तनात ही परिस्थिती आहे. छोट्या हाताला हात फुटले. काय सांगावं. आंधळा नाचू लागला, बहिरा गाऊ लागला. ही कीर्तनाची ताकद आहे. कीर्तनामध्ये मेले माणूस जिथं उठविले, मेलेलं माणूस सुद्धा जिवंत होत. ही कीर्तनाची जागा आहे. ह्याला कारण आहे. कीर्तन मी हरपीला घेऊसावा तया पासी गा पांडवा, जेथे नाम घोष बरवा करती माझा. माझे भक्त गाती सर्वांना पाठ आहे आपण. भगवान म्हणतात नहाम वसे वैकुंठी. मी वैकुंठात नाहीये. मी हरपीला घेऊसावा, मी हरवलेला पाहिजे असेल तर तयापाशी पांडवा, जेथे नाम घोष बरवा करते माझा. ह्याला कारण आहे हो. देवाला नामाची आवड आहे. आवड देवाची जर सर्वात काय प्रिय असेल, काय आवडत असेल, तर देवाला एकच आवडतं, नाम. आणि ते नाम फक्त कीर्तनाच्या माध्यमातून होत असते. कीर्तनासाठी मी भरपूर काम सांगू शकतो. अशी कीर्तनाची ताकद आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, कीर्तनात बसताना सुद्धा एक लक्षात ठेवा, देव चांगल्याला बी आशीर्वाद देतो आणि देव वाईटाला बी आशीर्वाद देतो. देवाने कीर्तनात बसणाऱ्याला आशीर्वाद दिलेला आहे.
पण ज्या वेळेला जांभई नावाची स्त्री देवाकडे गेली, देवा आता मी कुठं बसू? कोण कोण? हा, जांभई तुमच्याकडे येते? कीर्तनात मंडपात येते काय? अहो येतेच. देव म्हणला असं कर, जिथं माझ्या सगळं भक्त असतात ना तिथं ये, पण त्यांच्या बाजूला बस. आता ती बारकी असते हो, जांभई बारीक असते, बारीक. त्याच्यामुळे ती माणसाच्या आड बसते की तिला कीर्तनकार दिसत नाही. मग ती डोकं चालवते. मग ती आता बाजूला नाही बसायचं, बुवा लोकांच्या मुडक्यावर बसायचा, म्हणजे तुमच्या डोक्यावर बसते. आणि तुमच्या डोक्यावर बसलं की मग तुमचे मनगुटी पकडते. हा, आणि मग काय करते माहितीये का? कीर्तनी बैसता, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, हे अशी परिस्थिती. मग कीर्तनात बसल्यानंतर आमच्याकडे एक रोग आहे, त्याला तेल्या रोग म्हणतात. तो डाळिंबीला असतो. तो काय असत? तिला काय माहितीये? ती नुसती डाळिंब बघते, पण डाळिंबीला तेल्या रोग होतो, तेल्या रोग. त्या तेल्या रोगाचं वैशिष्ट्य, एखाद्या फांदीला जर तो चिकटला तर 8 दिवसात अख्ख्या बागेला वेळा वाढतो, एक झाड सरळ ठेवत नाही. तशी जांभई का एकदा मंडपात आली, जेवढे जेवढे मंडपात बसलेत ना तेवढ्या तेवढ्यांच्या बोकांडी बसते. आणि मग चांगलं कीर्तन चाललं, मग आम्हाला काय कळत नसतं. तुमच्या कीर्तन लक्षात का राहत नाही? समजायचं जांभळी बायकोनं आपल्याला पकडलंय. आणि मग कीर्तन झालं, एखादा म्हणला ना चांगला जाणकार, कसं काय कीर्तन होता? बरं होता, बरं होता. आता कीर्तन कसं झालं हे तुला का कळलं नाही? तर तुझं मन, तुझं चित्त, तुझं चिंतन नव्हतं रे, म्हणून कीर्तन कळलं नाही. एक लक्षात घ्या, शब्द लिहून ठेवा, कीर्तन किती ऐकलं महत्व नाही, कीर्तन कसं ऐकलं हे महत्वाचं आहे. काय कळलं? कीर्तन कसं ऐकलं याला महत्व आहे. कीर्तन ऐकून फायदा नाही, त्याचं चिंतन किती केलं ते फायद्याचं आहे. त्याचं मनन किती झालं ते फायद्याचं आहे. केलेल्या चिंतनाचं, मननाचं त्याचा ध्यास किती लागला हे पाहिजे. आणि ज्या वेळेला ध्यास लागेल तिथून पुढं साक्षात्कार, तिथून पुढं साक्षात्कार. आणि ऐकता का, एकदा का साक्षात्कार झाला ना की साक्षात्कार झाली सहज समाधी. तुका म्हणे